राम राम मंडळी, विजया व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात म्हणजे व्हिडिओची सुरुवातच झालेली आहे इकडं चहापासून. तर आज चैतूला जायचं होतं सकाळ सकाळ व्यायामला, फिरायला. मग त्याच्यासाठी उठल्या उठल्या सगळ्यात आधी त्याचा शब्द की मला चहा प्यायचा आहे. तर मग काय इकडं त्याला ब्रश दिला करण्यासाठी आणि इकडं लगेच मी चहाला ठेवलं. तर लगेच फुलपात्रात दूध पण त्याच्यासाठी ओतून घेतलं. मग काय चहा पिला, बूट घातला आणि निघाला हा व्यायामला. तर 6 वाजताच तो घराबाहेर पडला आणि इकडं मग माझी सगळी बाहेरची पारुशी कामं आवरली. पारुशी कामं झाल्यानंतर आज होता शुक्रवार. मग थोडंसं पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकली आणि सगळी फरशी इकडं साफ करून घेतली. आता कालच मी साफसफाई सगळी घराची केली होती बरं का. म्हणजे घरातील जी धूळ जळमटं आहेत ती सगळी काही मी कालच काढून घेतली. मग काय इकडं सगळी पारुशी कामं झाल्या आधी इकडं उंबरे म्हणजेच मुख्य दरवाजा, उंबरे ही स्वच्छ करून घेतले आणि जे दारापुढची जी फरशी आहे तर ती पण फरशी पुसून घेतली. म्हणजे कसं नंतर उंबरट्याला हळदीचं लेपन ते करायचं असतं. मग इकडं माझं हे पुसायला चालू होतं. त्याचबरोबर दरवाजे पण मी स्वच्छ पाण्याने पुसून घेतले. कसं बघा दररोज धूळ बसत असते, दररोज किती पण आपण स्वच्छ केले तर धूळ ही बसतच असते. त्याच्यामुळं मी काय केलं, धूळ बसलेली जी असते तर ती अशी कपड्याने पुसून घेतली. म्हणजे मुख्य दरवाजा पण आपला सुशोभित असायला पाहिजे. मग काय आज होता शुक्रवार आणि आजपासून मी वैभवलक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केलेली आहे. एक वैभवलक्ष्मीचं व्रत एक वेळेस मी केलेलं आहे, पण आणखीन दुसऱ्या वेळेससुद्धा माझी करायची इच्छा होती. मग काय श्रावण महिना होता, श्रावण महिन्यात वैभवलक्ष्मीला सुरुवात केलेली खूपच चांगली असते. मग इकडं सर्वात आधी सगळं काम झालं, आंघोळ झाल्या सर्वात आधी उंबरट्याला हळदीचं लेपन केलं. लाल रंगाची साडी घातली कारण शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मीचं व्रत आहे आणि वैभवलक्ष्मीला लाल रंग हा प्रिय आहे. त्याच्यामुळे लाल रंगाची इकडे मी साडी घातली. इकडं मस्तपैकी देवपूजा झाली छान प्रकारे. इकडं देवपूजा, आता देवपूजा आईने केलेली आहे बरं का. मी तोपर्यंत स्वयंपाक ती माझा उरकत होते. आता काय सगळं म्हणजे उंबरट्याचं हळदीचं लेपन झालं, सगळं काही झालं आणि स्वयंपाक करायचा म्हणलं, कुकर लावलं गॅसला की झालं गॅसच संपला. मग काय ऑप्शन आहे ना आपल्याकडं, चूल पेटवली आणि चुलीवर चपात्या केल्या, भाजी केली आणि इकडं दूध तापायला ठेवलं. आता दररोज तर गॅसवरच दूध होतं, पण आज चूल पेटवली होती आणि चुलीवर इकडं दूध तापायला ठेवलं. आता चुलीवर दूध तापवायचं म्हणलं का नाही, बरोबर माझा अर्धा तास दुधापाशीच जातो. कारण ह्याला बघावं लागतं, ह्याला उकळी येऊचपर्यंत तिथं जवळ बसावं लागतं आणि उकळी उतू जाऊ नये म्हणून तिथं म्हणजे खूप वेळ थांबावं लागतं. आणि त्याच्यासाठी काय मग थोडं दूध फुगायलं, थोडंसं दूध उतू जायलं की मग त्याच्यात थोडंसं पाणी वतायचं. पाणी वतलं की बरोबर उतू आलेलं दूध हे खाली जातं आणि शांत होतं. मग मधभरात अशी प्रकारची उकळी फुटली का नाही, मग दूध उतू जात नाही. त्याच्यामुळं असं दुधाला थोडं पाणी वतावं लागतं आणि आमच्या दुधात काय जास्त काय पाणी नसतं बरं का. मग काय इकडं मस्तपैकी इकडं चुलीमध्ये रसरशीत असा आर पडलेला होता आणि आरावर इकडं दूध तापायला चुलीवरचं दूध आणि त्यात आरावरचं दूध म्हणलं की विषयच एक नंबरच, म्हणजे सांगायची सोय नाही. मग काय सगळा स्वयंपाक झाला, दूध तापायचं झालं. दूध तापायला बरोबर इतका उशीर झाला का नाही. आता वैभवलक्ष्मीच्या व्रताला आज सुरुवात करायची म्हणून लवकर उठले, पण मध्येच गॅस संपला, मध्येच दूध तापवण्यामुळं खूप वेळ गेला आणि मध्येच दुकानाला गिऱ्हाईक आलं. गिऱ्हाईकसाठी अर्धा तास 1 तास माझा दुकानाकडे गेला आणि त्याच्यामुळे इतका उशीर झाला की मला 12-12:30 फक्त कपडे धुवायला मला 12-12:30 वाजले. आणि मग काय नंतर कपडे धुवायला चालू होतं. आता कपडे बघा, बरेच जण वाकून कपडे धुतात, कोणी बसून धुतं, पण मला का नाही बसूनच कपडे धुवायला बरं वाटतं बरं का. कारण वाकून काय मला कपडे धुवू वाटत नाहीत. मग काय इकडं मस्तपैकी नारळाच्या झाडाखाली इकडं आपलं धुणं घ्यायचं. जवळच्या जवळ हौद पण आहे पाण्यासाठी, म्हणजे पाणी पण लांबून आणण्याची गरज नाही आणि काही नाही. किती पण कपडे धुवा, अजिबात कंटाळा येत नाही. कारण पाणी जवळ असलं आणि त्याचबरोबर कपडे पण वाळू घालायला जवळ असलं का नाही, तर कपडे किती पण असले तर कंटाळा येत नाही. मग काय इकडं पटापटा अशा प्रकारचे कपडे धुवून घेतले. कारण ऊन झालं होतं, 11:45 मला कपडे धुवायला वाजले होते आणि त्याच्यात ऊन इतकं झालं होतं का नाही की उन्हामध्ये बाहेरच नको वाटत होतं. कारण आता पावसाळा तर आहे, पण पाऊस काय पडत नाही, त्याच्यामुळं ऊन एकदम उन्हाळ्यातल्याने ऊन होतं इकडं. मग इकडं माझे काही कपडे चालू होते धुवायला. तसं तर बाथरूममध्ये पण मी कपडे धुते, पण बाथरूममध्ये धुवायचं म्हणजे की पाणी न्यावं, आणावं,
म्हणजे जास्त बेजारी होते, त्याच्यामुळे इथल्या इथं हौदापाशीच मी कपडे धुवून टाकले. आणि तसं पण इथं हौदापाशी आम्ही कपडे धुतच असतो. नारळाच्या म्हणजे झाडाखाली सावली पण असते, त्याच्यामुळे इथंच धुले जातात कपडे. तर एकदम फ्रेश असं वातावरण घराजवळचं आहे, कारण आमचं घरच जे आहे तर शेतामध्ये आहे घर, त्याच्यामुळे एकदम प्रसन्न वातावरण आणि एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण इथं घराजवळ आहे बरं का. आणि छान पण वाटतं. म्हणजे आमचं जे दुसरं घर मोठं वाडा जो आहे तर तो वाडा गावामध्ये आहे. तर तिथं म्हणजे त्या गावामध्ये 2 दुकानं माझी आहेत. एक स्टेशनरीचं आहे, एक साड्यांचं दुकान आहे. तर तिकडं काही जास्त राहण्याचा म्हणजे प्रसंग येत नाही, कारण आम्ही शेतातच इथंच राहतो. फक्त मी माझं काम आवरलं की मग दुकानाकडे जात असते. तिकडं पण आता म्हणजे तिकडं पण ज्यावेळेस राहायला जाण्यात येईल तर त्यावेळेस जायचंच आहे, जरा तिथलं नीट व्यवस्थित केल्यानंतर. आता मग इकडं शाबू वडे मी केले होते. दररोज शाबू खाऊन कंटाळा म्हणून शाबू वडे केले. आता गॅस संपला, चुलीवर सगळं करावं लागलं, बेजारी उठली म्हणून काय मग लगेच हे दोघंजण गेले सिलेंडर आणण्यासाठी. आणि इकडं दाजीनं आणलं होतं येताना मिरच्याचं रोप. मग हे बघा 7-8 कॅरेट आहेत हे मिरच्याचे रोपाचे. तर आता उद्या आम्हाला शेतामध्ये लावायचं आहे, म्हणजे मिरच्या लावायच्या आहेत. आता या नर्सरीमधून आणलेल्या मिरच्या आहेत. तिखट तर पाहिजे म्हणून तर आणलेले आहेत बरं का. आता नेमके हे तिखट निघतात का सपक निघतात, ज्यावेळेस मिरच्या लागतील का नाही त्यावेळेस कळेल. मग काय, वैभवलक्ष्मीच्या व्रताला व्रत होतं आज, माझी सुरुवात होती पहिल्यांदा. मग इकडे छान अशी पूजा मांडणी झाली, खूप प्रसन्न असं घरामध्ये वाटत होतं. आणि छानपैकी इकडे माझी सगळी पूजा मांडणी झाली, पटापटा उरकून घेतली. आणि त्याचबरोबर इकडं नैवेद्यासाठी छान अशी तांदळाची खीर पण मी बनवलेली होती. मग माझी कहाणी वाचून झाली, इकडं नैवेद्य दाखवून पण झाला, आणि इकडं ह्यांनी आरती केली. आता आज का नाही, प्रत्येक वेळेस काही मीच आरती करते, पण आज का नाही ह्यांना आरती करण्यासाठी इकडं मी बोलवलं होतं. तर ह्यांनी इकडं आरती पण करून, ह्यांच्याच हातून आरती करून घेतली. तर असा एकदम छान असा आज माझा दिवस केला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला श्री जर गणपती ओंकारा आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ अवघट बघायला आवडत मात्रा असतील तर कोटी नक्की एक सूर्य लाईक करा आणि समप्रभकारा छानशी कमेंट करा. समप्रभकारा बिंदू रूपी अचल अभय निर्गुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचर